भारतीय संविधानाच्या कलम 254 मध्ये कोणताही बदल झाला नसताना राज्याच्या उच्च शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वतीनं मनमानी पद्धतीनं कारभार सुरू असल्याचा आरोप शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ म्हणजेच सुटाच्या वतीनं करण्यात आलाय। शिक्षण हा संविधानाच्या संवर्ती सूचीतील विषय आहे। यावर केंद्र आणि राज्य या दोघांना कायदा करण्याचा अधिकार आहे। मात्र एकाच विषयावर केंद्र आणि राज्य दोघांनी कायदा केला तर त्यात केंद्राचा कायदा अंतिम मानला जातो। अशाच पद्धतीनं केंद्राच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अनेक बाबतीत राज्यातील उच्च शिक्षण विभागातील संचालक सचिव स्तरावरील अधिकारी विसंगती पद्धतीनं वागत आहेत आणि मनमानी पद्धतीनं नियम बनवून लादत आहेत असे आरोप सुटाच्या वतीनं करण्यात आलेत। उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांच्या निर्देशांना सुद्धा हे अधिकारी जुमानत नसल्याचं सुटाच्या वतीनं सांगण्यात आलं। अनेक हायकोर्टच्या आणि सुप्रीम कोर्टच्या जजमेंट्समध्ये UGC रेग्युलेशन हे मॅन्डेटरी सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे अधिकारी जे आहेत ते परस्पर बदल करत आहेत। खरं तर हे रेग्युलेशन स्वीकारत असताना कंपोजिट स्कीम म्हणून स्वीकारलेलं आहे आणि या कंपोजिट स्कीमच्या माध्यमातून 50% रक्कम जी आहे 7व्या वेतन आयोगाची ती केंद्राकडून त्यांनी मिळवलेली आहे। त्याचबरोबर या कंपोजिट स्कीममध्ये नवीन शिक्षक भरतीचाही प्रश्न आहे। त्याच्यामध्ये 90% शिक्षक भरती जी आहे ती बंधनकारक आहे आणि 10% जे शिक्षक भरणार आहेत ते 10% शिक्षक हे फक्त प्रॉपर सिलेक्शन करून विद्यापीठाच्या विहित निवड समितीमार्फत सिलेक्शन करून भरले पाहिजेत आणि त्यांना सहाय्यक प्राध्यापकाचं बेसिक वेतन जे आहे ते मिळालं पाहिजे अशी त्याच्यामध्ये अट आहे। अशा अनेक अटी असताना सुद्धा महाराष्ट्र शासनाचे हे जे अधिकारी आहेत ते त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायत आणि त्या अधिकाऱ्यांच्याकडे माननीय उच्च शिक्षण मंत्री सुद्धा दुर्लक्ष करतायत असं या ठिकाणी महासंघाची धारणा आहे। आतापर्यंत संघटनेच्या वतीनं ही बाब निवेदन आणि पत्राद्वारे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली आहे। मात्र याबाबत अद्याप कोणतीच कार्यवाही झाली नाही। त्यामुळे उच्च शिक्षण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा 16 ऑगस्टला राज्यातील 10 विद्यापीठामध्ये मोर्चे, निदर्शनं, धरणं आंदोलन करणार असल्याचा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय। आणि म्हणून याला महाराष्ट्रभर विरोध करण्यासाठी आम्ही 16 जुलैला विद्यापीठ स्तरावर राज्यातल्या 10 विद्यापीठामध्ये 16 ऑगस्टला राज्यातल्या 10 विद्यापीठावर आम्ही आंदोलन करतोय, धरणे धरतोय, मोर्चे काढतोय। त्याचबरोबर त्यानंतरही काही याच्यामध्ये सुधारणा झाली नाही तर महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ या सगळ्या प्राध्यापकांच्या प्रश्नासाठी राज्यभर आंदोलन करेल आणि ते आंदोलन कामबंद असेल। राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा सुटाच्या वतीनं करण्यात आली आहे। या पत्रकार बैठकीला डॉक्टर RG कोरगू, डॉक्टर DN पाटील, डॉक्टर अरुण शिंदे, प्राध्यापक सयाजी पाटील उपस्थित होते।